सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयाऐवजी दिल्लीतील एखाद्या खासगी रुग्णालयामध्ये हलवण्याची त्यांनी मागणी केली आहे। सफदरजंग रुग्णालयावर विश्वास नाही असं गीतांजली वांगचुक यांचं म्हणणं आहे। दिल्ली उच्च न्यायालयानं आजच याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची विनंतीही त्यांनी केलेली आहे। सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून रुग्णालयाकडून आता मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलंय। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून सर्व महत्त्वाचे वैद्यकीय निकष नियंत्रणात असल्याचं या मेडिकल बुलेटिनमध्ये उल्लेख करण्यात आलाय। रक्त तपासणीतील काही घटकांमध्ये किरकोळ बदल आढळलेले आहेत। दीर्घकाळ उपोषणामुळे शरीरावर झालेल्या परिणामांमुळे त्यांना सतत वैद्यकीय देखरेखीची गरज असल्याचंही यात नोंदवण्यात आलंय। तर VMMC सफदरजंग रुग्णालय आणि AIIMS दिल्लीतील तज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे। संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी 24 तास वैद्यकीय निरीक्षण आणि आवश्यक उपचार सुरू आहेत। रक्तातील घटकांसह त्यांच्या एकूण प्रकृतीची सातत्यानं तपासणी केली जात असून आवश्यक वैद्यकीय सेवा दिली जाते। बघा, मला वाटतं सोनम वांगचुक यांना पुढे ठेवून कशा प्रकारे जे आहे हे सगळ्या गोष्टी सुरू होत्या आपल्याला माहिती आहे। त्यांना देखील 20 दिवस त्या ठिकाणी झाले होते उपोषण करत असताना। त्यांच्या जीवाला देखील त्या ठिकाणी जे आहे हे काही बरं वाईट झालं असतं तर त्याला कोण जबाबदार असतं। तर त्याच्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी जे आहे सोनम वांगचुक यांना जे आहे ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन ट्रीटमेंट करण्याचं काम जे आहे